नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. गप्पा गोष्टी चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दिवाळी तोंडावर येते, तर त्या औचित्यानं प्रसिद्ध कवयित्री लेखिका मानसी चिटणीस यांनी लिहिलेला हा लेख मी सादर करते, ज्याचं शीर्षक आहे शिळा फराळ. दिवाळी आणि फराळ हे म्हणजे ना ते शोले पिक्चरमधल्या जय वीरूची जोडीच असंच मला नेहमी वाटतं. म्हणजे इतकं ते दिवाळी आणि फराळाचं जन्मजन्मांतरीचं घट्ट नाट्य आहे असं मला वाटतं. लाडू, करंजी, चकली, चिवडा, शेव, शंकरपाळे, अनारसे, कडबोळे हे सगळे जणू ते हातात हात घालून जन्माला आले असावेत असं वाटतं. फराळानं भरलेलं ताट पाहिलं की वाटतं ही दोस्ती तुटायची नाही असं म्हणत सगळे एकदमच आपल्या पोटात खडाक्कन गडप्प व्हावेत. म्हणजे ही सगळी फराळ तयार करायची प्रोसेस पण ना एकदम त्या आटपाट नगरातल्या कहाणीसारखी असते बरं का. म्हणजे लाडू तिथला राजा आणि चिरोटा प्रधान, बाकी सगळी तिखटगोड मंडळी त्यांच्या दिमतीला असतातच. दिवाळीच्या या 4ही दिवसात हे फराळाचे पदार्थ आधी आपल्या जिभेवर, नंतर पोटावर आणि मग काय पर्यायानं ते आपल्या मनावर राज्य करतच असतात. आणि त्यात जर आपल्या आई आजीच्या हाताचा सुगंध जर मिसळला असेल ना, तर मग माझ्यासारख्या सासूरवासणीला सोनेपे सुहागा झालेलं असतं. फराळाच्या चवीसोबत त्यांच्या मायेचा ओलावा, प्रेमळपणा, खमंगपणाही त्यात मिसळलेला असतो. आणि म्हणूनच दिवाळी संपली तरी ती चव मात्र जिभेवर रेंगाळत राहते आणि म्हणूनच ती आपली खुमारी टिकवून ठेवते. मला अजूनही आठवतंय, वसुबारसेच्या दिवशी आजी फराळ करायला सुरुवात करायची. पहिला मान करंजीचा. नैवेद्याच्या 5 करंज्या झाल्या की करंजीचा पहिला घास आधी गाईला मिळायचा आणि मग आम्हा मुलांना. करंजीच्या उरलेल्या पिठाचे लगेच चिरोटे केलेले जायचे. मला म्हणजे चिरोटा तो ना असा अनेक साड्या एकावर एक नेसलेली एखादी ठमाकाकू असल्यासारखे नेहमी वाटतं. दुसरा दिवस असायचा लाडूचा. बेसन आणि रवा लाडू माझी आजी आणि मामी करायच्या. माझ्या आजीकडे ना एक बाईसाब नावाची एक मदतनीस होती. लाडू झाले की ती माझ्या 2 हातांवर 2 लाडू ठेवून माझी दृष्ट काढायची. तिचा भारी जीव होता हं माझ्यावर. कायम मला म्हणायची, चिमे लई मोठी हो, दागदर हो, हां पण मला सुई नको हं मारू. दागदर काही मी झाले नाही आणि तशीही ती बिचारी आता काळाच्या पडद्याआड निघून गेली. पण म्हणून आजही लाडू करताना तिचे ते भोकरासारखे मायाळू डोळे आणि कोपरापर्यंत गोंदवलेले हात मला अजूनही आठवतात. लाडूंची अजून एक मजा अशी असायची, स्पेशली त्या रव्याचा लाडू जमला तर ठीक, नाही जमला तर इतका कडक व्हायचा की बत्त्यानं फोडून खायला लागायचा. मग मी माझ्या त्या हक्काच्या सवंगड्याला आमच्या चंद्रिकाईच्या पिल्लाला खायला घालायचे. आमच्या वेळी म्हणजे त्या दिवसात वासुदेव, कुडमुड्या जोशी, खंडोबाचा वाघ्या, नंदी बैलवाला असे सगळे घरी यायचे बरं का. आताच्या शहरातल्या मुलांना हे नाही समजणार. आणि मग त्यांना त्या खुळखुळ्यासारख्या वाजणाऱ्या करंज्या देताना ना जाम मजा यायची. पण डोक्यावर हात ठेवून हे लोक तोंड भरून जेव्हा आशीर्वाद द्यायचे ना, तेव्हा जगात भारी असंच वाटायचं. खरंच त्यांच्याकडच्या आशीर्वादाचे मोल आजही करता येणार नाही. कपाळावर टेकवलेल्या चिमूटभर गुलाल किंवा भंडाऱ्याची सर जगातल्या कुठल्याच मेकअपला येणार नाही हो. आमच्या कोल्हापूरला ना मात्र वेगळीच रीत होती हां, की फराळाचे सगळं पदार्थ असे एका ताटात भरून ते हातानं विणलेल्या रुमालानं झाकायचे आणि मग तो खजिना गल्लीतल्या शेजारी पाजारी सगळीकडे नेऊन द्यायचा. तसाच तो खजिना आमच्याही घरी यायचा आणि मग एकाच पदार्थाच्या कितीतरी निरनिराळ्या चवी असू शकतात याचा शोध लागायचा. पुडाची वडी, कोथिंबिरीची वडी हा खास फराळाचा पदार्थ असायचा आणि मग प्रत्येक घराबरोबर या पुडाच्या वडीची चव बदलायची. चिवडा या चमत्काराबद्दल तर काही बोलायलाच नको. म्हणजे भाजक्या पोह्यांचा चिवडा, तळलेल्या पोह्यांचा चिवडा, पटल पोह्यांचा, दगडी पोह्यांचा, भवानी पोह्यांचा असे वेगवेगळ्या पोह्यांचे चिवड्यांचे ते बकाणे मारून खेळायला पळायला काय मजा यायची. आणि खरीच धमाल जेव्हा यायची ना, तेव्हा ते ते चकलीच्या एक एक तुकड्यासाठी जेव्हा भांडणं सुरू व्हायची ना, तेव्हा एव्हाना लाडूच्या डब्यानं तर तळ गाठलेला असायचाच. चिवड्याच्या तळाशी फोडणीचा मग तो आता खमंगपणा उतरलेला असायचा आणि असं झालं की मग तो फराळ अजून हवाहवासा वाटू लागायचा. करंजी तर केव्हाच संपलेली असायची आणि मग उगा असते ते आपल्या भोंडल्यातल्या करंजीचं ते गाणं आठवायचं आणि त्याचबरोबर आठवायचे खेळायला मिळणारे ते माहेर आणि कोंडून ठेवणारे सासर.
माझ्या नशिबानं मला दोन्हीकडं माहेरच मिळालं, पण तरीही दरवर्षीच्या दिवाळीचा फराळ करताना या सगळ्या आठवणी ताज्या होतात. म्हणतात ना की जसा पदार्थ मुरत जातो, शिळा होत जातो, तसतशी त्याची चव किंवा खमंगपणा अजून अजून वाढत जातो. आपल्या आठवणींचं पण असंच असेल कदाचित. जशा जशा आपल्या आठवणी जुन्या होत जातात तशा तशा त्या अजून खुमासदार होत जातात आणि मग आपल्या चवींची साठा उत्तराची कहाणी सुफळ रतीनं जपत राहतात. शिळा फराळ लेख कसा वाटला, सादरीकरण कसं वाटलं नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्टे सेफ अँड इन ॲडव्हान्स हॅपी दिवाळी.